ताबा घ्यायचा आहे आणि दोन दिग्गज संघ, या दोन दिग्गज संघांमधील ही मॅच अर्थातच एका बाजूने आपण पाहू शकतायत न्यू संघर्ष बंगलापाडा संघ आणि दुसऱ्या बाजूने अष्टमी एक्सपोर्ट पालिवली संघ, या दोन संघादरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकतायत आणि एक जबरदस्त मॅच आहे. यामध्ये तिल मात्र शंका नाही, कारण दोन दिग्गज संघांमधील लढल ज्यावेळी होते ना त्यावेळी मॅचचे चित्र एक बहारदार खेळ आणि त्या बहारदार खेळाने आपण पाहू शकतात एकंदरीत दोन संघांमधील ही मॅच आपण पाहणार आहात. दोन सलामीचे बॅटर अर्थातच अष्टमी एक्सपोर्ट पालिवली संघाच्या माध्यमातून मैदानाच्या मध्ये पाठवायचे आणि तदनंतर आपण पाहू शकणार आहात एक नवीन गोलंदाज, तो मैदानाच्या मध्ये आपण बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज देखील करायचा आहे. नक्कीच विलास घाटाल आणि त्याच्या साथीनं सचिन सापटे ही सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. सुपर पद्धतीची मॅच रंगणार आहे, त्यामध्ये तिल मात्र शंका नाही, कारण या मॅचील विजय संघ आपण पाहू शकतात बक्षिसात पात्र तो ठरणार आहे आणि त्याच इंटेन्शनने मैदानाच्या दोन्ही संघ खेळ करणार आहेत. ना स्वतःसाठी ना पैशासाठी, ही मॅच फक्त आपल्या गावासाठी खेळावी लागणार आहे आणि त्याच इंटेन्शनने त्याच माइंडसेटने तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळ आकारावा देखील लागणार आहे. आपण पाहू शकता 18 चेंडूंचा खेळ असेल आणि 18 चेंडूमध्ये कितपत पोहोचण्याचा मानस ठेवला जाईल. आधीच्या मॅच मध्ये ज्या काय चुका झाल्यात, आधीच्या मॅच मध्ये जे काय झाले ते सगळं विसरा. आता नवीन सुरुवात, नवीन मॅच, कारण क्रिकेट प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला नवीन चॅलेंज घेऊन येत असते. आधीच्या मॅच मध्ये कोण चांगला खेळला, आधीच्या मॅच मध्ये कोणाकडून चांगली खेळी झाली हे मायने नाही राखत. या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ होतोय आणि इथनं विजय संपादित केला तर तुमचं नाव या स्पर्धेकरिता घेतलं जाईल, हे देखील लक्षात ठेवायचंय. चला गोलंदाजी मार्कवरनं आपण पाहू शकतो नवीन गोलंदाज आणायचंय. एकंदरीत जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघाचा खेळ तो योग्यतेने पाहायला मिळतोय आणि त्या दोन संघांमधील ही मॅच विलास घाटाल ज्याने देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केलाय, दुसऱ्या बाजूने सचिन सापटे आपण पाहू शकतात त्यांनी देखील चांगला खेळ केलाय आणि दोन संघांमधील ही मॅच अजय तांबडे आपण पाहू शकतात प्रगतीपथावरती बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट केला जाईल. दुसऱ्या बाजूने आपण निश्चिततेने पाहू शकतात अर्थातच विलास घाटाल ज्याच्या माध्यमातून अफलातून खेळ आजच्या दिवसामध्ये झालाय. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. विलास घाटाल पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे. अजय तांबडेच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकतात पहिल्या बॉलची सांगता कंप्लीट केली जाईल. विलास सज्ज झालाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल तिकडे आक्रमण केले, बॉल आताच मध्ये थांबणार नाहीये, बॉल निघून गेलाय सरळ. 1 बाउंस ओव्हर दी रोप, पहिल्या बॉलवरती आलाय चौकार 4. वरती जोडल्या गेल्यात आणि तदनंतर आपण पाहू शकतात ना की 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत की मी इथनं थांबणार नाहीये. तुमच्या विपक्षामध्ये एक बलाढ्य धावसंख्या उभी करण्यामध्ये मी सक्षम आहे आणि तेच मैदानाच्या मध्ये पहिल्याच बॉलवरती विलासने दर्शवलं देखील गेलंय. दुसरा बॉल वेगवान गतीचा होता, वेगानं बीट केलं तिकडे बॅटरला, अफलातून बॉल कन्वर्ट झाला गेलाय. एक तुम्हारी तो एक हमारी, ईट का जवाब पत्थर से, अफलातून देणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुपर मॅग्निफिसम गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती जरूर चौकाराला, दुसऱ्या बॉलवरती इथे वेगानं वेट केले गेले आणि अफलातून बॉल कन्वर्ट झाला गेलाय. आता इथनं तिसऱ्या बॉलवरती तो खेळ कोणाच्या विपक्षामध्ये घडतोय हे देखील पाहायचंय. तिसऱ्या बॉलसाठी विलास सज्ज झालेत. यावेळेस समोरच्या दिशेने उडवला, क्षेत्ररक्षक नाही आहेत, बॉल गुंगारा देऊन निघून जातो सरळ. 1 बाउंस 2 बाउंस ओव्हर दी रोप. तिसऱ्या बॉलवरती इथे गोलंदाजाची उडवली आहे जो बॉल आउट ऑफ दी पार्क, चौकार 4. आधीच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीचा खेळ झालाय ते मी पाहत नाहीये, विलास सांगतोय
मी फक्त बॅट आणि बॉलचा खेळ ओळखतोय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जात आहे. अफलातून कामगिरी, 3 चेंडूचा खेळ झालाय कंप्लीट आणि धावसंख्या 6 एक फलकावरती पाहू शकतायत तो 8 अंकावरती पोहोचला गेलाय. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. विलास खाटाल त्याचं नाव आहे. अष्टविनायक स्पोर्ट पालिवली संघाच्या माध्यमातून बहारदार खेळ. चौथ्या बॉलवरती बॅट चेस लागले. एक सिंगल धाबेसाठी तिकडे कॉल केला गेला आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या एकेरीने वाढली गेली आहे आणि फलकावरती पोहोचली गेली धावसंख्या 9 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 9 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सचिन सापटे हा देखील खेळाडू उत्तम दर्जाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्याने अष्टविनायक स्पोर्ट पालिवली संघासाठी दर्शवतोय. तो सचिन फुल्लरलेनचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे. बॉलला फील्ड केलं. एक सिंगल धाबेचा कॉल झालाय कंप्लीट आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या एकेरीने वाढली गेली आहे आणि दुहेरी आकड्यावरती पोहोचली आहे. 10 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पलकावरती आपण पाहू शकता पोहोचवण्याचं काम केलं गेलंय. विलास घाटाने 9 धावा केल्या 4 चेंडूमध्ये आणि त्यानंतर 1 मध्ये 1 केले गेले. अर्थातच सचिन सापटेच्या माध्यमातून शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल प्रहारा केलाय. चांगल्या पद्धतीचा फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल सीमारेषा पार निघून गेला सरळ आउट ऑफ दी पार्क. इथे आला फ्लॅट अँड फ्युरियस. आपण पाहू शकतात विलास गाडालच्या बॅटमधनं हा षटकार 6. नक्कीच 16 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे आणि ज्या पद्धतीची बॅटिंग विलास आणि तदनंतर सचिन सापटेच्या माध्यमातून झाली आहे ना, सुपर कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली. 16 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. आयुष्य खूप लहान आहे. कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस का बेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे आणि त्या मॅचसाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न केले जात आहेत. पूर्वेश तांबडे आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत. पहिला बॉल फुल्लरलेनच्या चेंडूवर केलाय सचिनच्या माध्यमातून आक्रमण. फटका फसला गेलाय. बॅट अँड बॉल मध्ये इन्व्हेशन प्राप्त झालं नाही आणि त्याच मुले आपण पाहू शकतात व्हेरी फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट डाऊन इयर खेळाडू बाद.
पहिल्याच बॉलवरती विकेटचा बदल झाला. मिस्टर सचिन सापटे त्याला देखील बाद केला. आता आकाश सांबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला. पूर्वेच्या पहिल्याच बॉलवरती विकेटचा बदल झालाय. फटका एक्झिक्यूट चांगल्या पद्धतीने केला होता, आपण पाहू शकताय. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला बॉलमध्ये आणि बॅटमध्ये एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये आणि त्याचंच भुगतान करावं लागेल. गिरीशने टिपलाय झेल आणि दुसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या फलंदाजाचा संपलाय खेळ. बॅटर आउट होतोय. बाद. अजित भोईर नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पूर्वेश ज्याने लगातारच्या 2 चेंडूवरती लगातार 2 विकेट घेतले गेलेत. आता जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आली होती ना, तिला आता थोडीशी रोख लावली गेली, कारण ज्या पद्धतीने महत्वाचे विकेट सचिन बाद झाले, तदनंतर आपण पाहू शकतो अर्थातच आकाश देखील बाद झाले गेलेत आणि या मॅच मध्ये आता वेगळा एक ट्विस्ट आला गेलाय. आता इथनं 4 चेंडूवरती कितपत पोहोचण्याचा मनसुबा ठेवला जाईल हे आपण पाहूयात या षटकामध्ये. पूर्वेश एक विध्वंसक आणि चांगला गोलंदाज आहे. यावेळेस समोर जाऊन खेळण्याचा मानस आहे, त्यावरती बीट झाले गेलेत. एक चांगला बॉल तिकडे कंप्लीट झाला गेलाय. सुपर अफलातून बॉल कंप्लीट झाला गेलाय आणि इथे जर पाहिलं तर पहिल्या गोलंदाजाला पाठपुरावा केला गेलाय आणि म्हटलं ना मित्रांनो की झाडावर बसलेला पक्षी त्यावर कधी दगबगत नाहीये, तो त्या फांदीवर नाही तर पायातील मनकटावर विश्वास तो ठेवतोय आणि तेच विश्वास इथे गोलंदाजाने दर्शवला गेलाय. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव ती अर्जित केली आणि तिसऱ्या धावेवर सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 17 आकड्यावरती पोहोचली गेली. 4 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय आणि 17 ही धावसंख्या विकेटच्या पटलावरती जोडण्याचं काम योग्य तेने केलं गेलंय. पूर्वेश ज्याने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली, 4 चेंडूमध्ये तब्बल फक्त एक धाव त्याने खर्च केली आहे. अर्थातच चांगली कामगिरी म्हणावी लागेल. तोच पूर्वेश प्रगती पटलावरती आपण पाहतायत अपटून टाकलेला चेंडू बॅटची एज लागली आहे, गोड चिंबून घेऊन जर पाहिलं तर गली क्षेत्रामध्ये थर्डमॅनला चेंडू निघून जात असताना आपण पाहू शकतायत तब्बल एक सिंगल धाव ती कंप्लीट झाली. 5 चेंडूचा खेळ अद्यापच झाला आणि 5 चेंडू अखेरी धावसंख्या फलकावरती 18 आकड्यावरती पोहोचले गेले. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि जयेश जर शेवटच्या बॉलवरती एखादा तगडा प्रहार आला तर धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये 2 षटकाच्या अखेरीस पोहोचू शकते. यावेळेस वेगवान बॉल होता, बॅटचं गोड चुंबन घेऊन चेंडू निघून जातोय. हर्षद डवलेच्या कंटामध्ये विकेटचा बदल झालाय. शेवटच्या बॉलवरती देखील मिळाला विकेट. अजित भोईर बॅक टू द पवेलियन. बॅटर आउट. बाद. चला मॅच सुरू होते. 2 षटकांचा तो खेळ झालाय कंप्लीट आणि धावसंख्या 18 आकड्यावरती पोहोचली गेली. आता हर्षद अर्थातच बंगलापाडा एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान बॉल त्यावरती विलासनं चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत. चेंडू तिकडे क्षेत्ररक्षकाला गुंगारा देतोय आणि तब्बली 2 धावेचा कॉल तिकडे कंप्लीट केलाय. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारा बॅटर अर्थातच विलास घाटाल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी स्थिर आहे आणि ज्याने 6 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये. आता 7 मध्ये 18 झाल्यात त्याच्या वैयक्तिक आणि तदनंतर आपण पाहू शकतायत ना की ज्या पद्धतीचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडकडे तो आलाच नाही आणि त्याचमुळे धावांचा वेग तो थांबला गेलाय आणि धावसंख्या आता सध्याच्या घडीला 20 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. अजूनही 5 चेंडूमध्ये विलास कितपत पोहोचण्याचा मानस तो ठेवेल. यावेळेस वेट केलं, वेट परिपूर्ण ट्रान्सफर केला इनटू द गॅप. चेंडू फोर्स झाल्याच्या दिशेने आपण पाहू शकतात
परंतु बॉल तिकडे थांबवला गेलाय. एकंदरीत दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि 2 धावेचा कॉल तिकडे कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 22 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 30+ धावसंख्या फलकावरती केली तर एक चांगली टोटल ती फलकावरती उभी राहू शकते आणि त्या इंटेन्शनने धावा देखील बनतायत. कारण 2 चेंडूमध्ये 22 धावा बनल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यावरती विलास जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना धावा होऊ शकतात, धावा बनवू शकतात. यावेळेस विलासच्या बॅटमधून पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये फटका सजवला गेलाय. एक धाव तर झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगाने जात असताना बॅटर तिकडे बाद होतील का? आणि यस डेफिनेटली आपण पाहू शकतात ना की बॅटर पोचले गेले तिकडे. एकंदरीत 2 धावा झाल्यात कंप्लीट. कारण चेंडू हातामध्ये येण्या अगोदरच यष्टांना हात लागला आणि त्यानंतर आपण पाहू शकतात तिकडे 2 धावा कंप्लीट झाल्यात. चोवीस आकड्यावरती धावसंख्या साल एक पोचला गेला आणि तब्बल आपण पाहू शकतात 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे स्ट्रोक, एक बल्लाढ्य धावसंख्या. इथनं 2 चांगले चेंडू. अर्थातच न्यू संघर्ष बंगलापाडा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतोय. आई गावदेवी बालखडे आयोजित आपण पाहतायत नितेश स्मृती चषक 2025चा हा रणसंग्राम 4था दिवस आणि 4थ्या दिवसामधील ही अंतिम मॅच आपण पाहतायत. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅटरला तिकडे बीट केलं गेलं. विलास बीट झाले गेले. 4था बॉल तिकडे निर्धाव आला गेलाय. धावसंख्या 24 आकड्यावरती पाहू शकतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विलास हा बॅटर आपण पाहू शकतात तिकडे बीट झाला गेलाय. हर्षद पुन्हा एकदा आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात ना की 5व्या बॉलवरती एक खोलबा टप्पा शिल्लक पंचाकडे लाऊडली अपील केली जाते. अपील फेटाळून जरूर लावली आहे. बाईटच्या लेग बाईटच्या स्वरूपाने आपण पाहू शकतात पंचाच्या माध्यमातून एक सिंगल धाव ती अर्जित झाली. आता अजय भोईर स्ट्रायकिंग एंडकडे असेल आणि शेवटच्या बॉलवरती अजयच्या माध्यमातून कशा पद्धतीचा मोठा फटका एक्झिक्यूट केला जाईल हे देखील पाहायचं आहे. शेवटच्या बॉलवरती हर्षदच्या विपक्षामध्ये कशा पद्धतीचं दृश्य केलं जाईल. 25 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 25 लॉस ऑफ 3 विकेट ऑन दी बोर्ड. यावेळेस डाऊन द लेगचा चेंडू होता त्यावरती फटका फसला गेलाय आणि एक सिंगल धाव ती झाली कंप्लीट. षटक क्रमांक 3चा खेळ अद्यावत झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहू शकतात ती पोहोचली गेली तब्बल 26 आकड्यावरती. 27 धाव्यांचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय आणि ते लक्ष कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल. घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेचच मैदानाच्या आतमध्ये येतोय. एकत्र पाहत राहा आई गावदी बालखडी चषक 2025चा हा रणसंग्राम. चला मॅचला सुरुवात होते आणि इथनं जर पाहिलं ना तर जिंकण्यासाठी तब्बली 27चं टार्गेट ते सेट केले. 26 धावा पूर्वार्धाच्या खेळामध्ये बनल्या गेल्यात. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच पाठवतो मात्र चमकतो तोच जो घणाचे गाव सोसण्याची ताकद ठेवतो आणि इथनं घणाचे गाव सोसावे लागतील आणि त्या पद्धतीने त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज टकमकले नाही. आकाशात जो तारा चमकतो ना तो खादी खादी खाली जमिनीवरती पडताना तुम्हाला दिसला आहे का? अगदी समुद्रात असंख्य नद्या विलीन होतात परंतु नदीमध्ये समुद्र विलीन होताना तुम्ही पाहिला आहे का? हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्या जिद्दीनं त्या सामर्थ्यानं आणि त्या प्रयत्नानं हे सगळं रणसंग्राम आपल्याला जिंकायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
कारण ही मॅच खूप निर्णायक आहे, ही मॅच खूप महत्वाची मॅच आहे आणि त्या मॅचसाठी दोन संघ आपल्या गाभासाठी खेळत आहेत, गाभाच्या नावासाठी खेळत आहेत. दोन सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, उर्वेश आणि त्याच्या साथीनं गिरीश. चला मॅचला सुरुवात होती. तब्बल ही जर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 27 धाब्याची गरज आहे. अर्थातच मॅच बनणार आहे, यामध्ये तीन मात्र शंका आहे, कारण दोन संघांमधील हे द्वंद्व रंगणारे एक जबरदस्त रोमांचक मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने न्यू संघर्ष बंगलापाडा आणि दुसऱ्या बाजूने अष्टमी एक्सपोर्ट पालिवली संघ, ज्याने प्रथमदा बॅटिंग करत असताना 26 धावा ठोकल्या, 27 धावांचा टार्गेट. अर्थातच न्यू संघर्ष बंगलापाडा संघाच्या समोर ठेवलं गेलंय आणि हार्ड हिटर बॅटर गिरीश तांबडे बॅटिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. दुसऱ्या बाजूने अर्थातच बंगलापाडाचा वंडर बॉय अर्थातच उर्वेश तांबडे तो सज्ज झालाय. आता दोन संघांमधील मॅच कशा पद्धतीने रंगणार आहे त्याचं चित्र आपण पाहूयात या मॅच मध्ये. यावेळेस पहिलाच बॉल पंचाकडे लाऊडली अपील केली जाते. पंच सांगतायत की अतिरिक्त बाउन्स आहे या चेंडूवरती आणि त्याचमुळे पंचांनी ती अपील फेटाळून लावली आहे. तिकडे एक सुरेख बॉल कंप्लीट झालाय. आता इथनं या मॅचला मजा येईल. हे बॅटर रंगणार आहे, यामध्ये तीन मात्र शंका नाही. पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे ते स्पष्ट केलेत. जबरदस्त प्रहार तिकडे केला गेलाय. यशाच्या शिखराकडे पोहोचण्याचा असेल तर इथे प्रयत्न करावे लागतील. फटका त्यापूर्वी आपण पाहू शकतात अफलातून सजवला गेलाय आणि बॉलला पाठवलं गेलंय ओव्हर द लॉंग लेग, सीमारेषा पार. आलाय 1 बाउन्स, 6 चौकार 4. नक्कीच संयम टेम्परामेंट ठेवूनच खेळावं लागेल, कारण संयम टेम्परामेंट जयेश जर पाहिलं ना तर अगदी मोठा शब्द आहे, कारण तो तुम्हाला आयुष्यात नेहमी यशाच्या दिशेने घेऊन जात असतोय. कारण मनात आणलं ना तर तुम्ही चालणीतून देखील पाणी नेऊ शकतायत. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला वाट ही पाहावी लागेल. आणि इथनं जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चांगला बॉल होता, त्यानंतर चौकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आलाय. आता बॉल आतमध्ये थांबणार नाहीये, हा बॉल निघून जाईल सरळ त्याच रिजन मध्ये. ओव्हर दी लॉंग लेग येतोय गिरीशच्या बॅटमधनं. हा दमदार स्ट्रोक, षटकार 6. दहा धावसंख्या जोडली गेली. पहिल्या बॉलवरती विकेट घेण्याची संधी होती, त्यानंतर 3 चेंडूवरती काय प्रहार केला गेला, अफलातून प्रहार. यावेळेस समोरच्या दिशेने पटका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक तैनात केलेत. 1 बाउन्स चेंडू केला गॅदर, बॉलला केलं रिटर्न. तोपर्यंत एक सिंगल धावेचा कॉल तो झालाय कंप्लीट. 4 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि धावसंख्या 6 पोहोचला गेला 11 या अंकांवरती. 11 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. जरूर 4 चेंडूवरती धावा 11 आणल्या गेल्यात, परंतु आयुष्यात वेळ आणि खेळ कधी बदलेल हे कोणच सांगू शकत नाही. कारण बदलायला येणारा आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाला आपण कधी भाकीत करू शकत नाही आणि कधीच त्या खेळाची भविष्यवाणी ती करू शकत नाहीये. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट पटका बसला गेला आहे. तिकडे देखील काय जबरदस्त एफर्ट लावले गेले होते, काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. परंतु काय घडलं तिकडे, एक सिंगल धावेचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि धावसंख्या आपण पाहू शकतात एकेरीने वाढली गेली आणि फलकावरती पोहोचली गेली. 5 चेंडू अखेरीस 12 आकड्यावरती पोहोचली गेली. बारा धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पोहोचली गेली. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्कवरनं रोहित सांबरे आपण पाहत आहेत. समोरच्या दिशेने पटका एक्झिक्यूट केला. आता इथे जेल गळ्याची संधी होती, परंतु तिकडे काय झालंय, चुकी झाली आहे. नजर हटी, दुर्घटना घटी. धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचले. एका षटकाचा खेळ तो झालाय कंप्लीट आणि धावसंख्या 13ला 0.
आता 12 चेंडू 14 धावेची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये अंतिम मॅच पाहिली ना, त्या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 7 धावा बनवू दिला गेला नाही आणि तब्बल 4 धावेने तो सामना जिंकलाय. आजच्या दिवसामध्ये ते चित्र पाहायला मिळणार का? अर्थातच अष्टविनायक स्पोर्ट पालिवली संघाच्या माध्यमातून विजयाचे 2 होलसेल कॉन्ट्रॅक्टदार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. गिरीश तांबडे आणि पूर्वेश तांबडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण दोन्ही संघाच्या माध्यमातून अफलातून खेळ तो मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातो. परंतु यावेळेस न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचा पगडा थोडासा भारी आहे आणि इथेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरूर ही मॅच इथे हातातून थोडीशी बॅकफुटला आहे, परंतु जिंकणार देखील स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वोत्तम कठीण खेळ होता आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना आपण पाहू शकतात अष्टविनायक स्पोर्ट पालिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण जाधव बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आणि त्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 2चा खेळ तो अद्यावत केला जाईल. प्रवीण सज्ज झालाय प्रगतीपथावरती. आता प्रवीणच्या माध्यमातून इथं पहिल्या चेंडूचा खेळ तो कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल खेळण्यासाठी आपण पाहत आहेत ना. गिरीश यावेळेस चांगला वेगानं, परंतु तिकडे पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. हा चेंडू मी ग्राह्य धरणार नाहीये. पंचांच्या दृष्टिकोनातून हा बॉल जर पाहिला तर आउटसाइड द ऑफ स्टंप आहे आणि त्याचमुळे पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. आता समीकरण इथे चेंज झालं गेलं. आता 12 चेंडूमध्ये 13 धावेची गरज आहे. अर्थातच मॅच बनली गेली आहे. मॅच इथे ही रोमांचक मूड मध्ये पाहायला मिळते. यावेळेस वेगवान बॉल समोरच्या दिशेने खेळला आहे. सॉफ्ट हँडने बॉलला तिकडे फील्ड केलं गेलंय. बॉल क्षेत्ररक्षकाला गुंकार देऊन निघून जातोय थेट प्रणांगणाच्या बाहेर चौकारामध्ये परिवर्तित. हा नशिबाचा चौकार. 4 11 चेंडू मध्ये 9 धावेची गरज आहे, परंतु ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तोच इतिहास वाचतात. यावेळेस खोलदोबा टप्प्याची लेंथ होती समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलं गेलं. हे चांगले क्रिकेट जे जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखवले जाते, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग केली जाते ना 10 चेंडू मध्ये आता 8ची गरज आहे. कारण मोठे स्ट्रोक खेळण्याचा मानस नाहीये, सिंगल डबल वरती भर दिली जाते आणि चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जाते. कारण चेंडू देखील चांगले टाकले जात आहेत प्रवीण जाधवच्या माध्यमातून. प्रवीणने 2 चेंडूचा खेळ कंप्लीट केला गेला. यावेळेस बॅट चेस लागली, तिकडे चांगला बॉल कंप्लीट झालाय. आता एक निर्धाव चेंडू, इथनं 2 चांगले बॉल आले ना तर मॅच मध्ये रंगतदार, मॅच मध्ये ट्विस्ट ती येऊ शकते. तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 8 या अंकांवरती पोहोचली गेली आहे. गिरीश आणि पूर्वेश आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये समोर जाऊन खेळण्याचा मानस, फटका मिस झाले गेले. तिकडे एक धावेसाठी वेगाने आलेत आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या आपण पाहू शकतात फलकावरती पोहोचली गेली 20 आकड्यावरती. 7 धावेची गरज अजूनही आहे. 8 चेंडू 7 धावेची गरज. एक चेंडू जरूर जास्त आहे, परंतु मॅच बनू शकते, मॅच येऊ शकते. मित्रांनो, आयुष्यात तुम्ही किती पावसाले पाहिलेत या गोष्टीला महत्व नाही, परंतु तुम्ही त्या पावसात किती चिखल तुडवलाय आणि त्यातून कशी वाट काढली आहे या गोष्टीला खऱ्या अर्थाने महत्व दिले जाते. इथनं कशा पद्धतीची वाट काढली जाईल हे देखील पाहायचं आहे. एकदा वर्षित झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी वेगाने येतील काय? दुसऱ्या धावेसाठी वेगाने आले, थ्रो चूक झाली आहे, परंतु तिकडे देखील 2 धावेचा कॉल तो झालाय कंप्लीट. आता इथनं 7 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये मॅच गेली तर मॅचचं चित्र बदलणार का हा एक प्रश्नचिन्ह आहे. जयेश तो सोडूयात आपण उर्वरित 7 चेंडूंवरती. 22 धावा फलकावरती जोडल्यात जरूर. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भविष्यवाणी करू शकत नाहीयेत, हे देखील क्रिकेटमध्ये आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल मिस झाले गेलेत. आता ही मॅच शेवटच्या षटकामध्ये गेली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहू शकतात ती पोहोचली गेली अर्थातच 22 आकड्यावरती. आता 6 चेंडू 5 धावेची गरज. कुठे जाऊ नका, ऐकत्र पाहत राहा आई गावदेवी बालखडे आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम महासंग्राम.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्याची गरज आहे. अर्थातच 22 धाबा फलकावरती जरूर जोडल्या गेल्या. आता इथनं गोलंदाजी मार्क पण विजय भोईर आलाय. पहिल्या बॉलवरती मॅचचा रिझल्ट असेल. समोरच्या दिशेने फटका बसला. क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्यासाठी आलेत आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर बाद होईल का यावेळेस तिकडे पोहोचले गेले. 2 धाब्याचा कॉल झालाय कंप्लीट. डेफिनेटली आपण पाहू शकतात 2 धाबा तिकडे कंप्लीट झाल्यात. आता 3 धाब्याची गरज. 5 चेंडू 3 धाब्याची गरज आहे. अर्थातच स्वतःच्या मनगटात ताकद असेल ना तर दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती ती वाटत नाहीये. इथनं गोलंदाजी करावी लागेल. 2 चांगले चेंडू मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये रंगत ही येऊ शकते. पूर्वेश पॅकिंग कडे सज्ज आहेत आणि पूर्वेशच्या तांबड्याच्या माध्यमातून आपण पाहू शकता हा दुसरा बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले गेलेत आणि तिकडे देखील बॉलला फील्ड केलं गेलं. एकंदरीत एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी वेगाने गेलेत. आता स्कोर इज लेवल नाव. धावसंख्या आता लेवल झाली गेली. आता 1 धावेची गरज आहे. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना मेहनत के कोई मोहताज नहीं होता, जब तक ना पड़ा तोड़ के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आता 4 चेंडू 1 धावेची गरज आहे. अर्थातच पूर्वेश आणि गिरीश मैदानाच्या आतमध्ये गेले होते आणि मॅच पूर्णपणे बनवली आहे. आता 1 धावेची गरज आहे. अर्थातच मॅच न्यू संघर्ष बंगलापाडा संघाकडे पूर्णपणे झुकली गेली आहे. पूर्णपणे न्यू संघर्ष बंगलापाडा मॅच मध्ये ऑन झाले गेलेत. परंतु 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील डिपेंड होताना आपण पाहिली आहे आणि अनेक वेळा असा कारनामा झालाय. इथनं 4 चेंडू मध्ये 1 धाव डिपेंड होईल का हे पाहूयात. गोलंदाज विजय भोईर सज्ज झालेत. समोरच्या दिशेने आमच्या समालोचक कक्षाला दिले अभिवादन. पूर्वेश तांबडेचा हा विजय स्ट्रोक येतोय. जबरदस्त तडाखा आला या मॅचचा हा तगडा स्ट्रोक. षटकार 6 धावा. अफलातून कामगिरी. न्यू संघर्ष बंगलापाडा संघ जातोय अंतिम 5 मध्ये दखल घेतोय आणि त्यामध्ये जर पाहिलं तर गिरीश, पूर्वेश आणि त्यानंतर आपण पाहू शकतात हर्षद आणि पूर्ण खेळाडूची जोरावरती आपण पाहू शकतात. न्यू संघर्ष बंगलापाडा संघ ठरलाय या मॅच मध्ये. आपण पाहू शकतात विजय संघ आजच्या दिवसातील महाअंतिम विजेता संघ अर्थातच न्यू संघर्ष बंगलापाडा संघ. नक्कीच या मॅन ऑफ द मॅच किताब जातं. अर्थात नो डाऊट पूर्वेश तांबडे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला पूर्वेश आपण देखील यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच किताब ते वितरित केलं जाईल. हस्तांदोलन करून घ्यायचंय कारण हा एक स्पर्धेचा मुख्य नियम आहे आणि त्या नियमाचं उल्लंघन ते करायचं नाही. ते देखील इकडे पोहोचले गेलेत आणि पूर्वेश तांबडे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला पूर्वेश आपण ते मॅन ऑफ द मॅच किताब आपल्याला दिलं जाईल. अर्थातच बहारदार खेळ केला आणि त्या बहारदार खेळाने आजच्या दिवसातील महांतिम मॅचचा ठरलाय मॅन ऑफ द मॅच.